रामकृष्ण हरी, जय गोमाता, जय भीममाता। आपण आज या ठिकाणी राहता या ठिकाणी व्हिजिटला आलो आहोत आणि या ठिकाणी आपले अष्टलाभ सेंद्रिय खतं, या सेंद्रिय खताचं या आंब्याच्या झाडासाठी आपण ट्रीटमेंट दिलेलं होतं आणि या ट्रीटमेंटचा आणि आपल्या OMK प्रस्तुत सेंद्रिय खताचा, अष्टलाभ खताचा जो काही या ठिकाणी परिणाम दिसून आलेला आहे, तर तो परिणाम आपण बघू शकता। असा भरदार असा हा आंब्याला मोहर या ठिकाणी लागलेला आहे आणि एवढं भरदार असं हे पीक आणि ह्या खताचा मिळालेला असा हा रिझल्ट आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की इथे आंब्याच्या शेंड्याला जो आहे बहर तर आहेच आहे, परंतु अक्षरशः फांदीला सुद्धा ज्या ब्रँचेस आहेत इकडे आपण मध्ये बघू शकता, या ठिकाणी ब्रँचेसला सुद्धा मोहर या ठिकाणी लागलेला आहे। हे बघा, आंब्याचा शेंडा एवढ्या दूरवर आहे, परंतु ही पूर्ण इथून आंब्याच्या ज्या महत्त्वाच्या ब्रँचेस ज्या आहे, खोडाच्या ब्रँचेस आहे, त्या ब्रँचेसला सुद्धा या ठिकाणी आंब्याला मोहर लागलेला आहे आणि असा हा सुंदर असा रिझल्ट हा प्रत्येक ब्रँचला आपण बघू शकतो। हे बघा, याही ठिकाणी असं याप्रमाणे ब्रँचेसला सुद्धा एवढा मोठा मोहर, जे आंब्याच्या झाडाला पानं कमी पण एवढा मोठा मोहर या ठिकाणी लागलेला आहे। आणि असं उत्पादन जर समजा शेतकऱ्याला जर प्राप्त झालं, या साईडने आपण इकडून बघू शकता, सर्वच ब्रँचेसला आंब्याच्या शेंड्याला तर आहेच आहे मोहर, परंतु या खतांचा जो अष्टलाभचा जो परिणाम आहे, अष्टलाभच्या परिणामामुळे इकडे आपण बघू शकता। हे बघा, इथे खोडापासून ही जी ब्रँच आलेली आहे, या ब्रँचपासून सर्व दूर पूर्णपणे हा मोहर या झाडाला लागलेला आहे। असं हे अगदी सुंदर गोमय खत, आणि हा केवळ आणि केवळ फक्त हा गोमातेचा प्रताप आहे। आणि एवढा मोठा जर शेतकऱ्याला फायदा झाला तर नक्कीच या अष्टलाभमुळे शेतकरी फायद्यात येईल। सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली प्रगती शेतकऱ्यांनी साधायची आहे। रामकृष्ण हरी, जय गोमाता, जय गोमाता।